नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15,000 रुपयाचा सन्मान निधी मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री सन्मान योजना आहे, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत होत असते। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे, जी की महाराष्ट्र शासनाची, तिच्या अंतर्गतही तुम्हाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत ही वर्षाला होत असते। अशी एकूण 12,000 रुपयाची आर्थिक मदत जे पात्र लाभार्थी शेतकरी असतील त्यांना या योजनेअंतर्गत होत होती। आता या योजनांमध्ये 3,000 रुपये वाढवणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली। मित्रांनो, शेतकऱ्यांना जे 12,000 रुपये मिळणार होते, आता त्याच्यात 3,000 रुपयाची भर पाडून आता 15,000 रुपयाची एकूण सन्मान निधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। तर कधीपासून हे 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे का, याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपण अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत। शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे। राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेचा फायदा करून देत आहे। या योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचे वितरण झाले। या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनमाती येथील कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभावी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि वनमातीचे प्रभारी संचालक रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते। मित्रांनो, तर मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांना बँक खात्यात 6,000 रुपये वितरित करते, तर राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी योजनेच्या साहाय्याने 6,000 रुपये देखील अजून देण्यात येतात। आता राज्य शासन या निधीत 3,000 रुपयाची वाढ करणार असून राज्याद्वारे 9,000, केंद्र शासनाचे 6,000 अशा शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य मिळणार आहे। मित्रांनो, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण अपडेट ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत दिलेली। आता नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 6,000 रुपये मिळत होते, परंतु आता नमो शेतकरीचे तुम्हाला एकूण 9,000 रुपयाची आर्थिक मदत ही वर्षाला होणार आहे। मित्रांनो, आता जे प्रत्येक इन्स्टॉलमध्ये 3 इन्स्टॉलमेंट होत्या ना 4-4 महिन्याच्या, तर त्यांच्यामध्ये आता 1,000 रुपयाची वाढीव रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला 2,000 रुपये मिळत होते, तर आता तुम्हाला दर 4 महिन्यांनी 3,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाची आर्थिक सहाय्य मिळणार आहे। असे एकूण 5,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता तुम्हाला या दोघं योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, त्यानंतर या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी अजून शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्याबाबत त्यांनी काही माहिती सुद्धा दिली। राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली, त्यातून मोठ्या प्रमाणात जलसाधनाची कामे झाली। केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून घेतली। या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले। मित्रांनो, त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत कृषी अवजार, शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। 6,000 कोटींच्या खर्चातून या योजनेचा आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा कार्यक्रमात बोलत होते, तर त्यांच्या भाषणामधून त्यांनी हे प्रमुख ज्या गोष्टी त्या लोकांसमोर मांडल्या। मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। त्यांना आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना, जी की राज्य सरकारची योजना आहे, तिच्या माध्यमातून एकूण 5,000 रुपयाची आर्थिक मदत दर 4 महिन्यांनी होत जाईल। मित्रांनो,
तर ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच खूप आनंदाची बातमी आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही नवीन डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील, तर तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. तुमचं जरी पहिले तुम्हाला PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरीचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला वाढीव रक्कम ही तुमच्या इन्स्टॉलमेंटनुसार तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. आता ही वाढीव रक्कम कधीपासून मिळते याची अजून काही अपडेट आलेली नाही. बहुतेक जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारचा बजेट सादर होईल 2025-26चा, तर या फायनान्शियल इयरमध्ये ही रक्कम कदाचित वाढू शकते. त्याचबरोबर लाडकी बहिणीचे 2100 रुपये करण्याचं जे आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं तेही बजेट सादर केल्यानंतर त्यांची लाडक्या बहिणींची वाढीव रक्कम ही येऊ शकते मित्रांनो. ही माहिती किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप आणि परिवारांमध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओवर.